कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि BCRC रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण नायगावमध्ये दोन प्रयोग केलेले आहेत। त्यातला पहिला प्रयोग आहे सबसॉइलरचा वापर, ज्याच्यामध्ये ज्या जमिनीचा आपल्या विशेषतः ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये हार्ड पॅन तयार झालेला आहे, वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या प्रॅक्टिस आहे किंवा HDBTचा वापर असेल त्या अनेक कारणांमुळे तर तो हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉइलरचा वापर केला जातो। त्याच्यामध्ये 2 फुटापर्यंत त्याची नांगरणी केली जाते आणि हवा खेळती राहील अशा पद्धतीने, आणि आतले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्यांची इकोसिस्टीम इंटॅक्ट राहील अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो। आणि ते अत्यंत 2-3 वर्षांनी आपण एकदा केलं तर फक्त 1,500 पर्यंत त्याचा खर्च आहे त्याचा हेक्टरी। तर मला असं वाटतं की हा एक चांगला डेमो होता। दुसरा महत्त्वाचा डेमो होता कॉटन श्रेडर, जे मोबाईल श्रेडर मशीनचा वापर। आपल्याला माहिती आहे की जमिनीतला कार्बन कंटेंट हा अत्यंत कमी होत चाललेला आहे, आणि दुसरीकडं रासायनिक खताचा विशेषतः युरियाचा जो वापर आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर अनावश्यकपणे वाढलेला आहे। आपल्या जमिनीचा पोत काय हे लक्षात न घेता तो वापर केल्यामुळं आपल्या जमिनीचं नायट्रेट पण पाण्यातलं खूप वाढलेलं आहे, आणि जे लॉंग टर्ममध्ये खूप घातक आहे। त्याच पार्श्वभूमीवर हा श्रेडरचा वापर आपण या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं, त्या श्रेडन मशीनमुळं एका एकरमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 टन ऑर्गॅनिक मास आपल्या शेतामध्ये पडतं। ते आपण इथंच कुजल्यामुळं ऑर्गॅनिक कंटेंट खूप, विशेषतः कार्बन कंटेंट खूप वाढतोय। त्याचसोबत जे नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे आणि पोटॅश हे पण आपल्या शेतीला मिळतंय। काटकळंबाला जो प्रयोग झाला होता त्याच्यामध्ये असे फाइंडिंग्स आहेत की 4-5 महिन्यामध्येच 0.6% कार्बन वाढलेला आहे, आणि हे जर आपण रेग्युलरली वर्षानुवर्ष केलं तर खूप चांगला याच्यामध्ये फायदा होईल। हे दोन्ही मशीन कृषी विभागाच्या योजनांमध्ये आहेच। पोखरामध्ये ज्या शेतकरी गटांना जे अर्ज करायचे त्यांना कृषी अवजार बँकमध्ये हे घेता येईल, आणि काही ज्यांची ऐपत आहे असे लोक विकत घेऊन ते रेंटवर पण देऊ शकतात। याला खूप मागणी भविष्य काळामध्ये वाढणार आहे 100%। मी सगळ्यांना आवाहन करतो, आपण या सगळ्या या डेमोजचा वापर जो आपण बघितला आहे याचा प्रत्यक्षात वापर करा, आणि त्यानंतर आपण खूप जो बदल आहे तो अनुभवू शकू। आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी हे दोन्ही पण जे मेकॅनिझम्स आहेत ते अत्यंत उपयुक्त आहेत। मी परत एकदा संस्कृती संवर्धन मंडळ, BCRC आणि कृषी विभाग यांचं पण अभिनंदन करतो। हे डेमोज मी त्यांना विनंती करतो की अजून जास्तीत जास्त वाढावे, जेणेकरून याचा प्रचार प्रसार होईल आणि लोक या सगळ्या शेतीकडे वळतील। धन्यवाद। आपण जर बघितलं की नांगरणीला जो खर्च आहे त्यापेक्षा सबसॉइलरचा खर्च कमी आहे। दुसरी गोष्ट, श्रेडरने जे फ्री ऑफ कॉस्ट जर 2.5 टन ऑर्गॅनिक मास तुमच्या याच्यात येत असेल, जमिनीचा पोत सुधारत असेल आणि उत्पादकता वाढत असेल, तर हे जे घटक आहे याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तुमचा युरियाचा वापर कमी होतोय, इनपुट कॉस्ट त्याचं कमी होतंय। आताच आपण जसं बघितलं की या गावात 50% लालवंडीकडं स्वतःचं बियाणं आहे, स्वतःचं बियाणं वापरू शकतो, तो इनपुट कॉस्ट आपला कमी होतोय। त्यामुळे मला असं वाटतं की उत्पन्न खर्च वाढवणे, कमी करणं आणि उत्पादकता वाढवणे हे 2 शेतकऱ्यांच्या हातात आहेत। याच्यामध्ये ज्या इनपुट इतर ज्या गोष्टी आहेत, ट्रायकोडर्मा तुम्ही बायोलॅब्समध्ये करू शकता, किंवा आपल्याकडे जे कृषी विज्ञान केंद्र त्यांच्याकडून किफायतशीर दरामध्ये घेऊ शकता। बाकी ज्या इतर बायो हे आहेत, इनपुट्स आहेत, तर येलो स्टिकी कार्ड्स आहे, ब्ल्यू स्टिकी कार्ड्स आहेत, ट्रायकोडर्माचा वापर आहे, किंवा फेरोमोन ट्रॅप आहे कॉटनसाठी, हे कमी खर्चाचे उपाय आपण निश्चितपणे करू शकतो। आणि या उपायासोबतच आपण जर बघितलं की आपला जो वॉटरशेड आहे, प्रत्येक शेत एक वॉटरशेड आहे, हे जर तत्व लक्षात ठेवलं, व्यवस्थित बांधबंदिस्ती केली, आपल्या शेताच्या नैसर्गिक उताराला जलतारा खड्डा केला 5x6चा, तर हे सगळं अतिरिक्त पाणी जिरेल, आपल्या पाणी पातळी वाढेल, अतिरिक्त पाऊस पडला ते पाणी मुरेल पण साचून राहणार नाही। त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मला वाटतं की त्या शक्य आहे, करता येणं बिलकुल शक्य आहे, आणि फक्त जागृतीची गरज आहे। आणि मला वाटतं या गावामध्ये खूप असे जागरूक शेतकरी आम्हाला सापडले, आणि निश्चितपणे हे मॉडेल ते इम्प्लिमेंट करतील असं मला विश्वास वाटतो। धन्यवाद।